हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, बऱ्याच दिवसाचा हा सीन मोबाईलमध्ये कॅप्चर करून ठेवलेला होता की एकदा आमच्या इकडं नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये मुळा धरण म्हणून आहे, तर तिथला आहे हा. तेव्हा गेलो होतो, तेव्हा घेतला, तेव्हाची ही क्लिप आहे. तर म्हणलं चला, स्टार्टिंगला थोडासा मूड फ्रेश होतो म्हणून म्हणलं चला टाकून द्यावं. तर सकाळ सकाळ म्हणलं काय बनवावं, तर इथं घेतलं, म्हणलं वांग्याची भाजी बनवते. तर बऱ्याच ताईंनी बनवलेल्या किंवा मी बनवलेल्या रेसिपीज आवडतात, की कायम ताई म्हणतात काय सिंपल असतात, इझी असतात आणि करून बघितल्या की छान होत्यात फर्स्ट ट्रायमध्येच. तर म्हणलं चला आता वांग्याची भाजी इथं बनवावं. तेल गरम करून घेतलंय आणि कडक तेल गरम करून झाल्याच्या नंतर मग जर जिरे आणि मोहरी जर आवडत असेल कुणाला तर टाकायची, पण आमच्या घरामध्ये जिरे आणि मोहरी कुणालाच आवडत नाही, त्याच्यामुळं आम्ही काय टाकत नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपली लसूण आणि खोबरं, कुठल्याही भाजी करायची असली की लसणाशिवाय आणि खोबऱ्याच्या पेस्टशिवाय तर कुठल्याही भाजीला चवच नसती बघा. कारण की आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने किंवा सातार साईडला बघा लसूण खोबरं याच्याशिवाय भाज्या नाहीच. आता आपण तरी कांदा टोमॅटो असं टाकतो काय 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 काय, पण सातार साईडला आहे ना, मी सोबत होते त्यावेळेस एक ताई होत्या ना, तर त्या कायम खोबरं आणि लसणातच कुठल्याही भाज्या करायच्या बघा. तर असो, छान होतात त्या तशामध्ये केला तरी पण मस्त भाज्या होतात. तर त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकले, तर कुणाला आवडत असेल तर टाकायचं, नाही तर नसन आवडत तर नाही टाकायचं, स्किप केलं तरी चालतं. पण आमच्या घरात आवडतं, थोडीशी आंबटसर अशी चव होती भाजीला म्हणून टाकत असतो. तर मग टाकलं. त्याच्यानंतर घरातलेच मसाले, लाल तिखट 1 चमचा, लाल तिखट आपले 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मसाला, 1 चमचा हळद आणि मीठ. आणि मिठाने काय होतं की सगळ्यात ताईंना माहिती आहे की जे हे आहे टोमॅटो वगैरे कांदा, ते मिठाने लवकर म्हणजे विरघळतो, म्हणजे बारीक होतो किंवा लवकर परततो. त्याच्यामुळे लगेचच टाकून घेतलंय बघा. तर इथं मसाला असा चांगला एकदम एकजीवपर्यंत होऊपर्यंत परतला ना, मग भाजीची टेस्ट भारी येते कायम असंच. आणि ही वांग्याची रेसिपी ना, मी सोबत असताना एक ताई होत्या, त्यांच्याकडून ही वांग्याची रेसिपी शिकलेली आहे बघा. कारण की त्या खूपच छान पद्धतीने वांग बनवायच्या, तर त्यांच्याकडूनच शिकलेली आहे. तर हा मसाला चांगला एकजीव झालाय बघा. त्याच्यानंतर छोटे काटेरी वांगे, तर हे बघा आता हे अशा पद्धतीचे वांगे ना खायला खूप गावरान वांगे टेस्टी लागतात. आता आजकाल आहे ना जुने जे याच्यापेक्षाही छोटी साईज असते बघा, ते भेटणंच मुश्किल झालं. जर घरी रानात शेतात जर कोणाचे वांगे असले ना, म्हणजे वांग्याचे झाडं असले ना, तरच मग म्हणजे मिळतात. पण आजकाल बाजारामध्ये प्रत्येक भाजीपाला हा पहिल्यासारखा आहे ना गावरान राहिलेलाच नाहीये. त्याच्यामध्ये इंजेक्शन फवारणी, त्याला औषधं करून करून ते भरपूर प्रमाणामध्ये पोसलं जातं, त्याचं वजन वाढलं जातं. तर चला असो, त्याच्यानंतर वांग टाकून पूर्ण परतून घेतलं आणि नंतर मग पाणी टाकलं. आता उकळी येऊपर्यंत ती झाकण ठेवून ते उकळून घेणार. आणि सगळ्यात शेवटी टाकलाय का इथं शेंगदाण्याचा कूट पहा, कारण की शेंगदाण्याच्या कुटाशिवाय तर कुठलीच भाजी होतच नाही, कारण ते मात्र लागतंच. रस्सा करायचा म्हणला तर एक तर काळा मसाला, नाहीतर मग शेंगदाण्याचा कूट टाक, मात्र आपली भाजी कंप्लीट होतच नाही. तर बघा मस्तपैकी इथं आपली वांग्याची भाजी तयार झाली, मस्त तरी सुद्धा आलेली आहे बघा. तर चला, संध्याकाळची वेळ झाली बघा, 6 वाजलेत. आणि 6 वाजता आता म्हणलं पहिले मंदिरातली दिवाबत्ती करून घ्यावी आणि त्याच्यानंतर घरातली करून मग स्वयंपाकाला लागावं म्हणलं. कारण की मग आता ताई नाही म्हणल्याच्या नंतर लय पटापटा पळू कामं करावं लागतात मला. कारण की मग तसं कसं दोघे आम्ही करतो, पण ती नसल्यावर मग मला पळून म्हणजे फास्ट काम करावं लागतं, तेव्हा सगळं मला ॲडजस्ट होतं. मग आता लवकर स्वयंपाकाला लागावं लागेल. परत ध्रुवचा पण अभ्यास घ्यायचा आणि 9:30 पर्यंत आता थंडीचे मुलांना लवकर झोपी लावलं, मग झोप झाली ना मग दुखणे वगैरे येत नाही. मेन म्हणजे झोप कंप्लीट झाली ना, चांगले 8 ते 9 घंटे मुलांना झोप पाहिजेच, तर मग दुखणे येत नाही आणि फ्रेश राहतात सकाळी पण. नाहीतर मग सकाळी उठायला कानकूस करतात दोघं पण, 4 आवाज द्यायचे तरी पण उठत नाही. त्याला असो, आता म्हणलं दिवाबत्ती करावी आणि मग पुढच्या कामाला लागावं. आणि तसंही आज लय दिवस दुपारी 2:45च्या पुढं असाच गेला दिवस. सगळा काही काम नाही धाम नाही. आज लाईव्ह पण नाही झाला. 4-5 वेळेस रिकनेक्ट केला मी, तरी पण ते परत तेच होत होतं. नेटवर्कचाच इश्यू होता आणि त्यातली त्यात देवाच्या कृपेने लाईट सुद्धा आली नाही, तर लय अवघड झालं असतं. आत्ता 5 मिनिटं झाली फक्त लाईट आलेली. लाईट कालपासून नाहीये. रात्री 1 वाजता लाईट गेली तर ती आलीच नाही, डायरेक्ट आत्ता आली. मग त्याच्यामुळे दिवसभर घरामध्ये पण लाईटी नव्हत्या. इन्व्हर्टर
होतं तर ते काही जरा वेळ चालतं आणि स्टुडिओमध्ये पण इन्व्हर्टर आहे तर ते म्हणजे तोपर्यंत लाईव्ह झाला असता, इन्व्हर्टरमध्ये ॲडजस्ट झाला असता. कारण सकाळी उठल्यापासून मला ज्यावेळेस समजलं का बाबा आता लाईट नाही आहे तर मी सकाळपासून कोणालाच लाईटी लावून नाही दिला. स्टाफच्या पोरी पण आल्या, म्हणलं नाही लाईट कुणीच लावायची नाही, कारण की मला चार्जिंग ठेवायची म्हणलं, माझा लाईव्ह 1.5 घंटा तरी झाला पाहिजे आपला म्हणलं, तर तेवढी चार्जिंग ठेवा म्हणलं, कुणीच लाईट लावू नका. तर लाईटीचं सगळं साठवून ठेवली लाईट, पण नाहीच शेवटी नेटवर्कनी लय म्हणजे लय अवघड केलं. नाही तर आज इतका भारी संक्रांतीचा पॅटर्न घेतला होता ना, 1599 मध्ये आरी वर्कचा पॅटर्न घेतला होता, इतका छान त्याला रिस्पॉन्स मिळाला. तर म्हणजे लाईव्ह दिसला नाही तरी पण तितक्याच बुकिंग झाल्या तिच्या. आणि अजून पण छान छान पॅटर्न मला रिजनेबल रेटमध्ये दाखवायचे होते. 900 रुपयांमध्ये वर्कची पैठणी होती, बरंच दाखवायचं होतं काय काय, पण सगळं झालं. मला तर डोकंच दुखायला लागलं अक्षरशः, काय करू आणि काय नाही. कारण की तयारी करायची म्हणलं ना लाईव्हच्या आधी की 2 तास सगळे पॅटर्न काढा, लावा, त्याच्या प्राईज लावा, म्हणजे बरंच काम चालतं. 2 तास तरी आमचे लावण्यात जाते. बुकिंग घेणाऱ्यांना वेगळी, मला दाखवायला वेगळ्या, बरंच चालतं. आणि ते स्वतः जोपर्यंत मी करीत नाही तोवर माझं म्हणजे मनात बसत नाही ते. हे बघा आमच्या रुद्राला लावलं होतं बिस्लरीचा बॉक्स आणण्यासाठी अनिल भाऊंसंग, कारण की आता लाईट नाही म्हणल्याच्या नंतर मी म्हणलं भरोसा नाही येते का नाही, थंडीचे दिवस त्यातली त्यात सर्दी जर झाली, हे ओरडू नको, शांत बस, जा हळूच चालव. त्याला लय हाऊस गाडी शिकायची. आर्यनचं काय नाही, बिचारा लय गरीब आहे, तू काहीच म्हणत नाही मला हे आणा ते आणा, काहीच नाही. तर आता आज लाईट नव्हती तर मी म्हणलं भरोसाच नाही येते का नाही, आणि थंडीचे दिवस आहे, पोरांना जर सर्दी झाली तर मग 5 ते 6 दिवस इतके बेतते ना की मग त्यांचंच दुखू मग ती चेन नाही पडत, त्यांना नाही पडत आणि आपल्या जीवाला नाही पडत. मग म्हणलं जाऊ द्या आता भरोसा नाही, मग एखादा बिस्लरीचा बॉक्स घेऊन या, कारण ॲरोचं पण पाणी सगळं संपलेलं होतं. तर म्हणलं घेऊन आलं म्हणजे कसं, पण सकाळी त्यांना शाळेत पण बॉटल भरून न्यावं लागतील, ते नळाचं कसं देणार मुलांना, कारण की तुमचे छोटे भाऊजी सुट्टीवर आले त्यावेळेस आता 5-6 महिने होत आले, त्यावेळेस त्यांनी वरची टाकी साफ केली होती आणि त्यांच्याशिवाय दुसरं कोणी साफ करीतच नाही. अनिल भाऊला तर अजिबात जमत नाही, ते म्हणजे नको मला जमतच नाही उतरायला आणि साफ करायला. तर मग आता नाही जमत म्हणल्यावर तिथं विषय संपला. मग आता ते आल्याच्या नंतरच करतील. मग म्हणलं नको, नळाचं पाणी पण नको, तर घेऊनच या म्हणलं. मग जर नाही आली तर काय भरोसा, आणि कुठं जाता इकडं तिकडं पाण्याला म्हणलं. आणि गेलं तरी पण प्रत्येकाचं कुणी बोरचं वापरतं, कुणी विहिरीचं वापरतं. पण आमचं पण बोरवेलचंच पाणी आहे, पण फिल्टर होतं ॲरोमध्ये, त्याच्यामुळं मग काय वाटत नाही, त्याच्यामुळं मग पेतं. पण मग म्हणलं चला आता घेऊन आला, आता काही चिंता नाही, लाईट पण आली, पण बरं आहे चालेल, एमर्जन्सी लागणारच आहे. मला तर लई टेन्शन आलं, म्हणलं बाई आता लाईट पण नाही आली तर कसं करायचं म्हणलं. तर निघत असतेत म्हणा असे काही तसे काही दिवस, तसं तर आहे म्हणा, पण लाईव्ह झाला नाही. मग अजून माझं अक्षरशः माझं कधीच डोकं दुखत नाही, पण आज मात्र माझं जे डोकं दुखायचं सुरू झालं की ते अजूनपर्यंत बंद नाही बघा. तर चला असो, तर म्हणलं चला आज लवकर लाईव्ह पण झाला नाही, म्हणलं लवकर ध्रुवला जेवायला घालीन, लवकर सगळं आवरीन. पण कसलं काय पुढचे जिथं काम संपवायचं आपण बघतो ना, तिथं काम परत पुढचं उभा राहतं आपोआपच, असं असतं. तर चला असो, मंदिरातली दिवाबत्ती करून घेते मस्तपैकी, मग घरी जाऊन पुढची तयारी करते. तर चला इथं घरातली पण दिवाबत्ती करून घेत होते. तर चला असो मैत्रिणींनो, जरा कालच्या व्हिडिओमध्ये पहा, भाषेवरून बऱ्याच ताईंनी सपोर्ट केला की म्हणजे कमेंट बॉक्समध्ये लिहिलं होतं की देश बदलला, वेश बदलला की तशा पद्धतीने भाषा बदलतात वगैरे वगैरे बरंच काय होतं. पण त्यातूनही पहा, एवढं मी काल व्हिडिओमध्ये म्हणले तरी सुद्धा काही निगेटिव्ह कमेंट्स आल्याच, पण ती मी ठेवल्या नाही. तर असो, पण मला हे म्हणायचंय की मी काल जसं सांगितलं, कुणाच्या राहणीमारावरून किंवा कुणाच्या भाषेवरून कुणाला ट्रोल गेलं नाही पाहिजे. पण तरी सुद्धा एवढं सांगून पण परत तेच झालं की काल 2-3 निगेटिव्ह कमेंट आल्याच की तू मी भारताई अशी म्हणली, स्वतःताई अशी म्हणली, हे आलंच. तर हे असं नाही व्हायला पाहिजे बरं का, की ज्यांना आमची भाषा आवडत नाही किंवा आमची बोली आवडत नाही ना, त्यांनी व्हिडिओ स्किप केला ना, म्हणजे पाहिला नाही ना, तरी पण चालणार आहे. सबस्क्राईब जर करून ठेवलेलं असलं, आमचं राहणीमान, आमचं वागणं, आमचं बोलणं हे जर कुणाला आवडत नसेल ना, तर त्यांनी म्हणजे अनसबस्क्राईब करून नाही व्हिडिओ पाहिले ना तरी सुद्धा चालणार आहे. पण उगाचच काहीतरी निगेटिव्ह कमेंट करून एखाद्या समोरच्या माणसाला दुःख द्यायचं, त्याच्या म्हणजे वाईट वाटतं किती नाही म्हणलं तरी, पण वाचल्याच्या नंतर तेवढा पुरता मूड ऑफ होऊनच जातो. तर असं नाही व्हायला पाहिजे. आणि ज्यांना वाटतं ना आमच्या बाबतीत असं तसं काही XYZ, तर त्यांनी प्लीज व्हिडिओ लाईव्ह बघतच नका.
आता मी जास्त काही सांगत नाही, चला असो. पण ज्या ताई आमच्या बाबतीमध्ये खूप चांगला विचार करतात, आमच्या व्हिडिओशिवाय त्यांना करमतच नाही, अशा ताईंसाठी स्पेशल आम्ही व्हिडिओ सोडत असतो ताईंनो. तर चला असो, आम्ही फक्त ठरवलेलं आहे की प्रामाणिकपणे काम करायचं, शेवटी पाहणारा परमेश्वर आहेच. बापरे, परत लाईट गेली बाबा. मग इथलची कस काय गेली मोठी? काय आहे तर काय नाही तर काय झालं नेमकं? बघ बरं चेंज करून काय झाले. बघ की चिंटूचे डोळे कसे दिसू राहिले तर बघ. बघ ना व्हिडिओ चमकत आहेत. आय चिंटू, जसे गाडीचे हेडलाईट आहेत तेव्हा. चिंटू ते बघ, बघ आता ते. चला देवबत्ती झाली, म्हणलं आता याचं लय चाललंय का बाबा पतंग पतंग. आता मकर संक्रांती जवळ आली की मुलांचं बाबा आपल्याला, मला पण लहानपण आठवलं, लहानपणी लय पतंग उडवलेला आहे वाटण तेवढा. तर ते दिवस गेले, राहिला त्या आठवणी. आताचं काय मुलांना एवढं एकजुटीने खेळणं नाही काय नाही. तर रोज एक पतंग आणायचा आणि फाडून टाकायचा, अशातली गती याची. तर भाऊ आता उडवता येतो का नुसतं लागत तुला? लागत आहे. लागत आहे का? मी तर उडीत होता ना पतंग, तो झाडीवर गुटला होता म्हणून म्हणजे इथं बँडेज लावला. हा का? आणि याच्यावर नाव पण टाकले, ध्रुव ध्रुव. उलट दिसत असेल तुम्हाला तर नाव बिव टाकून त्याच्या नावचा करून टाकलाय पतंग. टीव्ही बघायचं काम चाललंय आता, कार्टून जरा वेळ बघायचा, मग आता आपल्याला अभ्यास करायचा. मी लवकर स्वयंपाक करते. बसा बसा तिकडे बसा. तर चला, त्याच्यानंतर बघा आज सकाळ सकाळ आमचे जे रिटर्नचे पार्सल होते त्याच्यामध्ये एक पार्सल रिसिव्ह झालं. तर हे मला माहित पण नव्हतं. ओपन केलं, डायरेक्ट स्टाफच्या मुलींनी आणून दिलं माझ्या हातामध्ये. म्हणल्या की बघा ताई, की कुठलं काय नाव आहे ताईंचं, माधुरी जगताप या ताईंनी बघा सुंदर असं गिफ्ट आमच्यासाठी पाठवलंय. हे तर म्हणलं त्याला व्हिडिओमध्ये शेअर करावं. तर सुंदर अशी रांगोळी बघा, आता जवळ घे, हे पहा. हळदी कुंकू म्हणजे आता मकर संक्रांती जवळ आली तर अशा पद्धतीचे बघा आजकाल रेडीमेड रांगोळी भरपूर येते, जी की डुप्लिकेट आहे पण ओरिजिनॅलिटी देते, म्हणजे ओरिजिनल दिसती. ते हळदी कुंकाचं बघा प्रॉपर फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. सगळं त्यांनी हाताने बनवलंय त्या ताईंनी. त्याच्यानंतर ही नथ, तर हे साचे बनवता येतात आम्हाला सुद्धा, पण वेळ मिळाला. जसं की तुम्हाला म्हणलं होतं आम्ही पण तुमच्यासोबत हे कसं बनवायचं काय बनायचं शेअर करू. तर अशा प्रकारचं हे शीट मिळतं. हे शीट बरंचसं आम्ही घरामध्ये आणून ठेवलेलं आहे, पण वेळ मिळाला. आणि नंतर याच्यावरती हे स्टिच चिटकून आकार काढून बरोबर कट करून हे रांगोळी याच्यावरती चिटकून करता येतं ते बरोबर. तर वेळ मिळाला एवढंच झालंय. तर बघा खूप सुंदर असं त्यांनी पाठवलंय बघा, छान आहे, मला आवडली. आणि त्याच्यानंतर हा कळस बघा, हे पूर्णच्या पूर्ण आपण वॉशेबल आहे, आपण वॉश करू शकतो. आणि आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर त्याच्यामध्ये पण देवी पुढं म्हणा किंवा मग कसं पण काही आता आपल्याला पूजा असो किंवा मग सण असो त्यावेळेस हे कामाला येतात. त्याच्यानंतर हे स्वस्तिकचं बघा, हे पण वॉशेबल आहे, बॅक साईडने बघा अशा पद्धतीचं शीट आहे. तर हे पण पूर्ण धाग्यांचं आहे, वॉश करता येतं. तर ते बरंच काय 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 त्यांचं पेज पण आहे. काय नावाचं पेज आहे, माधुरी पेटकुले अशा नावाचं त्यांचं इन्स्टाला पेज आहे. त्याच्यावर बरंचसं त्यांनी काय काय त्यांच्याकडे डिझाईन्स येतं ते त्यांनी टाकलेले आहेत. तर तुम्हाला जर कुणाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा वेलकमचं एक त्यांनी दिलंय आम्हाला बनवून. हे तर मला तर माहित पण नव्हतं हे की त्यांनी दिलंय काय काय. तर ऑर्डर घेताना आमची आरती आहे, तर तिला ॲड्रेस त्या ताईंनी मागितला. म्हणला ॲड्रेस द्या ताईंसाठी, मला एक गिफ्ट पाठवायचंय. आणि त्यांनी परस्पर तिने त्यांना ॲड्रेस पण दिला आणि ते घरी पण आले. आणि यांनी डायरेक्ट सकाळी आल्यावर मला म्हणल्या बघा हे तुमच्यासाठी आले म्हणून, आणि अशा अशा ताई येतं. मग मी त्यांना विचारलं की ताई तुमचं नाव व्हिडिओमध्ये शेअर केलं तर चालेल का? कारण की अशा काही गोष्टी जर एखाद्या व्यक्ती जर मनापासून आवडीने जर देत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचं नाव घेतलं पाहिजे, बरोबर आहे की नाही ताईंनो? तर त्यांचं माधुरी जगताप त्या ताईंचं नाव आहे. तर ताईंनं बऱ्याचशा डिझाईन्स आहेत, अजून पण मी त्यांना बऱ्याचशा बनवायला दिल्यात नाही का. आता लागतातच सणासुदीला, पुढं आता हळदी कुंकू आलं, मकर संक्रांत आले, सणासुदीला लागतातच हे अशा प्रकारचे. याच्यातून काय होतं की वेळ वाचतो आणि झटकीपट मस्त आपलं डेकोरेशन होऊन जातं. तर त्यांच्या पेजवरती बरंचसं काय 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 आहे. तुम्ही नक्कीच, मी काय करते यांचा व्हॉट्सअप नंबर जो आहे तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मागच्या वेळेस पण या ताईंनी आपल्याला रांगोळी बनवून दिली, त्यावेळेस पण मी त्यांचा नंबर शेअर केला. तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट बऱ्याच ताईंनी केला, पण त्यांनी सांगितलं का माझा मोबाईल बंद झाला अचानक आणि मला कुठल्याच प्रकारचं म्हणजे हे करता आलं नाही, कॉल अटेंड करता आले नाही किंवा मला ताईंना बनवून देता आलं नाही.
ह्यावेळेस जर कुणाला पाहिजे असलं तर त्यांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते. पहा, घरगुती कुणी काहीतरी व्यवसाय करतंय तर नक्कीच त्या ताईंना आपल्याकडून सपोर्ट झाला पाहिजे ताईंनो. आणि हे पहा, हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाहीये, काय नाही, कारण जसं आहे तसं मी मोकळ्या मनाने तुम्हाला सांगते. तुम्हाला आवडलं तर नक्कीच घ्या. त्या घरगुती करतात ते. जर आपल्याकडून एखाद्या ताईचा जर फायदा होत असेल तर नक्कीच आपण जर दुसऱ्याचं भलं केलं तर देव आपलं भलं करत असतो. बरोबर आहे की नाही ताईंनो? तर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो होता होईल तेवढा व्हॉट्सअप मेसेज करा, नाही का? कोणाला जास्त डिस्टर्ब करणं पण चांगलं नाही. तर त्या डिझाईन्स पाठवतील, तुम्हाला आवडली एखादी तर बनवा. काय रेट आहेत त्यांचे, काय आहे याच्यातलं मला काहीच माहिती नाहीये. जस्ट मी घेतलंय आणि दाखवते. ते तुम्ही त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा की तुम्ही कसं देता, काय देता, डझन वाईज आहे की काय प्रत्येक साईज वाईज आहे, कसं काय ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तर मला तर फार आवडलंय बघा. तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. चला आता काय बनवायचंय जेवायला तुम्हाला सांगा. मला पोहे. पोहे? आता जेवणाचा टायमिंग, पोहे कसं काय बनवायचे सांग. मी तो म्हणेन ना. काय काय बनवायचं रे सांग, बोल लवकर. तू सांग. बोला. बनवू काय? आणि सकाळी टिफिनला काय पाहिजे? आलू पराठा. अयो बघा, आता एकाचं डोसा, आता आलू पराठा. आता हे उलट झालं बरं का. हा कायम डोसा करत असतो, म्हणजे डोसा करत असतो आणि तो आलू पराठा म्हणत असतो. आता आज हा आलू पराठा म्हणलाय, तो डोसा म्हणलाय. पण आता डोस्याचं पीठ काय मी तयार केलेलं नाही, तर त्याच्यामुळं आलू पराठे मी उद्या देऊ शकतो. मंजूर? दोन्ही बनव मग. अरे देवा, आता काय खरं नाही. म्हणजे दोन्ही बनवू नाही बाबा, एकच होईल. एवढं सकाळी लवकर एकच होईल कोणता तरी. तर डोशावरून मला आठवण आली की एका ताईंनी कमेंट केली की ताई तुमचं तर मानकर डोसा सेंटर आहे अहिल्यानगरमध्ये, तर तुम्ही तिथून का पीठ घेत नाही? तर आमच्या ध्रुवमाळाला मात्र घरी केलेलंच पीठ आवडतं आणि घरी केलेलं डोसे आवडतात. त्याच्यामुळं तिथून काय आम्ही आणत नाही. आणि हॉटेल जरी आपलं असलं तरी काही रोज थोडी ना आपण तिथून आणू शकतो आणि करू शकतो. त्याच्यामुळं आणि त्याला तिथलच्या पेक्षा इथलचं घरचं जास्त आवडतं, त्याच्यामुळं घरीच बनवत असते मी. पण आता भाऊ उद्या टाकन भिजायला आणि परवा दिवशी देईन तुला. ओके? हा पण आलू पराठा. आलू पराठा देते ना उद्या? हा ना? ओके चला डन. आता काय बनवायचं सांगा. फ्रूट टिफिन मध्ये. फ्रूट टिफिन मध्ये फ्रूटच मिळणार. फ्रूट टिफिन मध्ये किवी तर संपलेत आता, किवी नाही राहिले. कोणी खाल्ले? तूच खाल्ले, कुणी खाल्ले? एकच खाल्ले मी. मग बाकीच्या माणसांनी खाल्ले. म्हणजेच काय, रुद्रदादा, आर्यन भैया, डॅडी किंवा मम्मी, आई असं. आणि मग आता परत आणू आपण स्ट्रॉबेरी आणू ना. आता डॅडी येणार आहे थोड्या वेळाने, आई आणि डॅडी थोड्या वेळाने येणार आहे. तर मग आणखीन उद्या तुला. ठीक आहे? स्ट्रॉबेरी. हा चला ओके. चला आता त्याच्यानंतर बघा, आमच्या ध्रुव बाळाची 2-3 दिवसांनी जाणारी ट्रिप, आणि ट्रिपची फी मात्र काय असणार आहे, फक्त 100 रुपये. 2 दिवसापासून तो मागतोय. तर टीचरनी सांगितलंय की अशा पद्धतीचे थोड्याशा लिफाफ्यामध्ये त्यांना पैसे पाठवा म्हणून, कारण छोटी मुलं येतं आपले पैसे वगैरे त्यांच्याकडे दिले ते हरून टाकते. तर म्हणलं आता बाई गावाकडं घर अर्जंटमध्ये कोण जाऊन आणून हा लिफाफा. मग रुद्र म्हणला मी बनवतो. तर पेपरचाच कागद घेतलाय बघा त्यांनी आणि छान असा बनवलाय घरीच, आणि त्याच्यावरती नाव वगैरे टाकून पण दिले. ध्रुव मुठे ट्रिप फीज 100 रुपीज असं टाकलंय. आता मी वरती गेले की याच्यामध्ये सगळं टाकून देते. तर मी म्हणलं अरे त्याला लिफाफा यांनी दोघांनीच ध्यान केलं मला, कारण आर्यनच्या मोबाईलमध्ये ध्रुवचा ग्रुप आहे आणि माझा नंबर कसा आता परत चेंज झाला आहे, म्हणजे याला दिला आपण बुकिंग नंबरला. त्याच्यामुळे माझा नंबर होता अगोदर तिथं स्कूलमध्ये रजिस्टर केलेला, तर ग्रुपचे मेसेज सगळे मला येत होते. पण आता काय येत नाहीत नंबर तिकडे गेल्यामुळं. मग आर्यनचा मोबाईल दिलेला आहे, आर्यनचा मोबाईल नंबर दिलेला आहे ना, मग त्याच्याकडे येते. तर मग त्यांनी दोघांनीच आठवण करून दिलं की याची फी उद्या जमा कर बरं का. तर मग याला म्हणलं आता आपल्याकडे लिफाफा नाही आहे, तर रुद्र म्हणला मी बनवून देतो मावशी चल. तर त्यांनी बनवून दिलंय बघा. तर याच्यामध्ये आता टाकून देते, म्हणजे कमाल मुलांची पण एमर्जन्सी पण त्यांनी पटकन बनवून दिलं. नाहीतर मग असं बॅगमध्ये टाकलं असतं तर हरून टाकलं असतं. तर चला माझ्या ताईसाहेबांनो, आजच्या दिवसाची एंडिंग इथंच झालेली आहे बघा. शेवटी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतं आपलं शेवटचं काम काय असतं. आता पोरांना सगळं खाऊ पिऊ घालून अभ्यास घेऊन त्यांचा वर काढून दिलंय. त्यांना म्हणलं निघा आता तुम्ही वरती. आलेच तोपर्यंत मी, कारण की किचन साफ झालं की सकाळी उठल्या जरा फ्रेश वाटतं, स्वयंपाक करायला मूड येतं. नाहीतर मग पसारा जरा असला तर चिडचिड होतं. आणि कसं रात्रीचं किचन साफ करून ठेवलं म्हणजे कसं झुरळ वगैरे होण्याची शक्यता कमी असते, कारण की जर त्याला झुरळांना खायला जर भेटलं
तर आणि तरच मग ते रात्रभर फिरतात. पण जर खायलाच त्यांना म्हणजे स्वच्छता तर ठेवली, खायला जर काही मिळालं नाही तर मग नाही होत पा असं. तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग इथंच करते ताईंनो. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, कारण की आता पुढच्या दुसऱ्या दिवसाची सगळी ओढ असणार आहे की लवकर उठून पटापटा सगळे कामं करायचेत. तर सगळ्यांना बाय ताईंनो, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. असंच प्रेम, असाच आशीर्वाद सगळ्या ताईंचा आमच्या जंगलविलाच्या ऑल परिवारावरती आणि आमच्या दोघी बहिणींवरती असाच राहो तुमच्या सगळ्यांचा. धन्यवाद सगळ्यांना.